नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 7वा लेसन बघतोय. न्यूट्रिशन अँड डाईट, पोषण आणि आहार. कॅन यू रिकॉल, सांगा, थोडे आठवा, सांगा. विच आर द व्हेरियस ग्रुप्स ऑफ अ फूड स्टॅप. नेम द वन्स यू सी इन द पिक्चर. विच मेन कॉन्स्टिट्यूएंट ऑफ फूड डू वी गेट फ्रॉम देम. अन्नपदार्थांचे घटक कोणते. पुढच्या पेजवर एक चित्र दाखवले. या चित्रातील अन्नपदार्थांची नावे सांगा. त्याच्यापासून तुम्ही कोणकोणते मुख्य अन्नघटक मिळवता हेही सांगा. मग पुढच्या चित्रामध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळे व्हेजिटेबल्स, वेगवेगळे सिरियल्स, पल्सेस हे सगळ्यांचे चित्र दाखवले. त्यावरून आपण त्यापासून काय मुख्य अन्नघटक बनवतो हे बघितलं. फूड स्टाफ म्हणजे अन्नपदार्थ. लिव्हिंग थिंग्स टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर अ व्हरायटी ऑफ पर्पजेस सच ॲज. सजीव अन्न व पाणी घेऊन त्याचा विविध कामांसाठी उपयोग करतात. त्यापासून त्यांना ऑब्टेन्ड एनर्जी, ग्रोथ ऑफ द बॉडी, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन ऑफ द बॉडी, टू फाईट डिसीज. त्यापासून त्यांना ऊर्जा मिळवणे, शरीराची वाढ होणे, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे, आजारांचा प्रतिकार करणे, या गोष्टी ह्या अन्नपदार्थांमुळे त्यांना जमतात. न्यूट्रिशन अँड न्यूट्रियंट. In living things, the process of taking in a food and water and using it for growth and other purposes is called nutrition. सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्याची वाढ व इतर सर्व कामांसाठी वापर करणे, या प्रक्रियेलाच काय म्हणतो आपण तर पोषण. The constituent of the food useful for these purposes are called nutrients. आणि त्यालाच आपण म्हणतो पोषक तत्वे. म्हणजे काय तर जे कामासाठी उपयोगी पडणारे जे अन्न घटक आहेत त्याला आपण म्हणतो न्यूट्रियंट. न्यूट्रियंट अँड फूड स्टाफ, पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ. देअर आर 6 मेन न्यूट्रियंट्स इन अवर फूड. आपल्या अन्नामध्ये प्रामुख्याने 6 पोषक तत्व आहेत. 6 अन्नपदार्थ जे आहेत: कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन अँड मिनरल. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, प्रोटीन म्हणजे प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन, जीवनसत्वे, खनिजे अँड मिनरल्स, तंतुमय, असे काही पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत. These nutrients are present in the different food items we eat in a different proportion. आपण खातो त्या विविध पदार्थांमध्ये ही पोषक तत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. त्यापैकी काहींची माहिती आपण या लेसनमध्ये घेणार आहोत. एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स, आपल्याला ऊर्जादायी किंवा आपल्याला कशापासून एनर्जी मिळते अशी काही न्यूट्रियंट्स, असे काही पोषक तत्वे आहेत. त्यामधलं फर्स्ट आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके. अवर मेन नीड इज ऑफ एनर्जी इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. आपली मुख्य गरज ऊर्जेची असते ती कर्बोदकांमुळे म्हणजे या कार्बोहायड्रेट्समुळे पूर्ण होत असते. अवर डाएट इन्क्लूड्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ सिरियल्स इन द फॉर्म ऑफ राईस, चपाती, रोटी, भाकरी अँड ब्रेड विच कंटेन कार्बोहायड्रेट्स. त्यामुळे आपल्या आहारात आपण भात, पोळी, भाकरी अशा विविध पदार्थांचा प्रामुख्याने समावेश करतो. म्हणूनच जास्त प्रमाणात कर्बोदके हे आपल्याला, जे आपले सिरियल्स आर आवर स्टेपल फूड, जे तृणधान्य आहेत ते आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत. म्हणजे जसं ज्वारी, बाजरी वगैरे, यापासून आपण ज्वारीपासून भाकरी बनवत असतो, वीटपासून चपाती बनवत असतो. या सगळ्या पदार्थांचा आपल्याला कार्बोहायड्रेट्स हे मिळत असतात. सेकंड आहे फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. सम पार्ट ऑफ अवर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी फूड सच ॲज ऑइल, घी अँड बटर. तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थांपासून आपली ऊर्जेची गरज ही थोड्या प्रमाणात भागवता येते. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट. आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांपासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपामध्ये काय मिळते तर हीट एनर्जी, ऊर्जा मिळत असते. हीट इज अ मेजर्ड इन अ किलो कॅलरीज. आणि हीट मोजण्यासाठी, उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा आपण काय करतो, उपयोग करतो. द एनर्जी इन फूड ॲटम इज ऑल्सो मेजर्ड इन अ किलो कॅलरीज.
आणि उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोगही होतो. चिल्ड्रन ऑफ ग्रोइंग एज need to get approximately 2000 to 2500 calories from the food they eat. वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा ही अन्नातून मिळत असते. मग हे फूड फॅटी फूड्स आहेत, म्हणजे कोणकोणते? तेल, तूप, लोणी वगैरे. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. We need proteins for the purposes of growth, repairing the wear and tear of the body and for other life processes. वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियेसाठी आवश्यक असलेली प्रथिने, कडधान्य, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी अशा पदार्थांपासून आपल्याला प्रोटीन्स हे मिळत असतात. मिनरल्स म्हणजे खनिजे. To improve the body resistant to disease and for other life processes, the body needs vitamin, mineral and fibers in our diet. रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी मिनरल्स म्हणजेच खनिजे, व्हिटॅमिन, जीवनसत्वे अँड फायबरस तंतुमय पदार्थांची आवश्यकता असते. We obtain these nutrients mainly from vegetables and fruits. हे आपल्याला प्रामुख्याने भाज्या व फळांपासून मिळत असतात. We require vitamin and mineral in small quantities, but their deficiency can lead to various diseases. पण काय होतं, खनिजे आणि जीवनसत्व म्हणजेच जे मिनरल आणि व्हिटॅमिन्स आहे यांपासून स्मॉल क्वांटिटीजमध्ये आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते, परंतु त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतं तर आपल्या हेल्थवर, आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो. लेट्स लर्न अबाउट दे. मग अजून आपण बघूया काय होतं आपल्याला नक्की. द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड मिनरल. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना आपण काय म्हणतो तर खनिजे म्हणतो. द टेबल बिलो गिव्स एक्झाम्पल ऑफ सम मिनरल्स अँड प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट देअर फंक्शन इन द बॉडी, द व्हेरियस सोर्सेस ऑफ द मिनरल्स ॲज वेल ॲज डिसीजेस कॉज्ड बाय देअर डिफिशियन्सी. मग खाली एक मी चार्ट दाखवलं आहे, त्या चार्टमध्ये मिळणाऱ्या काही मिनरल्सची नावं दिलेत, उदाहरणं दिलेत. त्याचबरोबर त्या मिनरल्सचे, त्या खनिजांचे कार्य, त्याच्या अन्नातील सोर्स, तसेच त्याची शरीरात होणारी कमतरता निर्माण झाल्यास आपल्याला कोणता आजार होतो याविषयी काही माहिती दिली आहे. मिनरल फंक्शन, सोर्स अँड डिफिशियन्सी. खनिज, उपयोग, सोर्स आणि डिफिशियन्सी डिसीज म्हणजे अविभाज्य विकार, आजार. पहिला आयर्न, लोह. कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनचे वहन करते. मीठ, स्पिंच, रेझिन्स. मांस, पालक, सफरचंद, मनुके खाणे. ॲनिमिया म्हणजे किंवा सतत थकवा जाणवतो जर आपल्या शरीरामध्ये हे पदार्थ कमी असल्यास. कॅल्शियम अँड फॉस्फरस. स्ट्रेंथ, बोन्स अँड टीथ, दात आणि हाडे मजबूत करणे. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मांस खाणे गरजेचं असतं. बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स, दात खराब होणे, हाडे ढिसूळ व कमकुवत होणे. हे कशामुळे होते तर कॅल्शियम अँड फॉस्फरस. आयोडीन, कंट्रोल ग्रोथ स्पीड्स अप केमिकल रिॲक्शन इन द बॉडी, वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करतं. रेझिन्स, बीन्स, फिश, सी फूड्स म्हणजे मनुके, बीन्स, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ खाणे गरजेचं असतं. कॉलिट्रॉ म्हणजे कलगंड, म्हणजे तुमच्या जास्त मिठाचं प्रमाण झालं की मग काय होतं तर शरीरामध्ये मीठ कमी पडल्यानंतर तुमच्या गळ्याच्या भोवती कलिगंड निर्माण होऊ लागतात, म्हणजे एक मोठमोठे असे गोळे निर्माण होत असतात. त्यानंतर आहे सोडियम अँड पोटॅशियम. यामुळे काय होतं तर शरीरातील जे पाण्याचे संतुलन राखणे किंवा जे आपली
जी चेतासंस्था असते, जी की ऑसोफेगस वगैरे आपण बघितलेलं आहे, या सगळ्यांना काय होतं तर त्याचा परिणाम होत असतो. मेंटेनन्स द बॉडी वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स अँड अ नर्वस सिस्टीम. आपली नर्वस सिस्टीम आणि मसल्स हे काय होतात, स्नायूंची क्रिया चालू ठेवायचं काम हे पोटॅशियम आणि सोडियम करत असतं. त्यामध्ये सॉल्ट, चीज, लिपी व्हेजिटेबल फूड म्हणजे मीठ, चीज, पालेभाज्या खाणे गरजेचं असतं. इफिशियन्सी ऑफ मसल्स, स्नायूंची अकार्यक्षमता म्हणजे स्नायू दुखावले जातात. पुढचा पॉईंट आहे व्हिटॅमिन. व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन म्हणजे जलविद्राव्य जीवनसत्व जे की पाण्यामध्ये विरघळतात. व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर. जे बी आणि सी जीवनसत्व आहे ते पाण्यात विरघळतात. सो दे आर कॉल्ड वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स. त्याला आपण काय म्हणतो तर जलविद्राव्य सोल्युशन असं म्हणतो. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन अ स्वेट अँड युरिन. मग हे जे व्हिटॅमिन आहे ते आपली लघवी आणि घाम यांतील पाण्याबरोबर ते काय होतात तर शरीराबाहेर टाकले जातात. हेन्स रेग्युलरली सप्लाय ऑफ दीज व्हिटॅमिन्स इज इसेन्शियल. म्हणूनच त्याचा सतत पुरवठा करणे गरजेचे असते. B1, B2, B3, B6, B9, B12 आर द इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ व्हिटॅमिन बी. आणि यामध्ये सुद्धा काही B12 जीवनसत्वाचे हे काही प्रकार आहेत. वॉटर इनसॉल्युबल व्हिटॅमिन्स म्हणजे जल अद्राव्य जीवनसत्व. पहिलं काय होतं तर जलविद्राव्य म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारं, आणि हे दुसरं आहे ते वॉटर इनसॉल्युबल. दीज व्हिटॅमिन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर बट आर सॉल्युबल इन अ फॅटी सबस्टन्सेस. हे जीवनसत्व पाण्यात विरघळत नाहीत, ती स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरातील आपल्या स्टोर्ड इन बॉडी आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवलेलं असतं. व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के आर अ फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन. त्याचा ए, डी, के, ई हे जल अद्रव्य जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये आहेत किंवा असतात. आज आपण इथेच थांबूया. राहिलेला पॉईंट आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.